नमस्कार मित्रांनो, मी आदेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, उद्योजक महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत दर्यापूर येथील युवा उद्योजक दिव्यांग पाटील होले. एका शिक्षित उद्योजक, एका नोकरीचा भास न ठेवता, नोकरीचा विचार न करता उद्योजक कसे बनले, ते या क्षेत्रामध्ये कसे आलेत, आपण त्यांच्यासोबत थेट चर्चा करतोय. सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये दादा आपलं स्वागत. धन्यवाद. कसा तुमचा प्रवास आहे, काय सांगणार तुम्ही या बाबतीत? तुम्ही या क्षेत्रामध्ये आले, तुमचा जो आताचा जो बिझनेस आहे तुमचा कोण्या कार्यकाळापासून चालू आहे, काय सांगू शकाल? माझं शिक्षण BSc कम्प्युटर झालेलं आहे आणि त्यानंतर मी 1-2 व्यवसाय केले, परंतु त्याच्यात मला जसं पाहिजे तसं सक्सेस नाही आलं. मधात कोरोना काळ आला, त्यामुळे मी पोल्ट्रीचाही व्यवसाय केला होता, पण तो बंद करावा लागला. त्यानंतर मी या क्षेत्रात वळलो आणि या क्षेत्रात वळल्यानंतर आता मला कमीत कमी 4 वर्ष होत आहे. 4 वर्ष या क्षेत्रात होत आहे मला, प्रिंटिंग क्षेत्रात. एकंदरीत तुम्ही प्रिंटिंग क्षेत्राचा विचार कशा माध्यमातून केला, कसा होता तुमचा ध्यास या आधीचा, काय सांगा? आज माझं शिक्षण BSc कम्प्युटर झालं असल्यामुळे पहिले मी पोल्ट्री व्यवसाय केला होता, परंतु त्याच्यात सक्सेस नाही झालो. तर त्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं आहे आणि डिझायनिंग मध्ये मला पहिले आवड होती. त्या हिशोबाने मग क्षेत्र निवडताना प्रिंटिंग क्षेत्र ही चांगलं आहे आणि वर्षभर ज्या गोष्टीची काम पडते आणि प्रत्येक व्यवसायाला, प्रत्येक व्यक्तीला काम पडणारं क्षेत्र आहे, त्या हिशोबाने मी हे क्षेत्र निवडलं आणि हळूहळू यामध्ये काम वाढवत गेलो. याचा एकंदरीत तुम्ही अनुभव या आधी कुठे घेतला होता काय? याचा अनुभव वगैरे मी काही असा विशेष घेतला नाही. जे डिझायनिंग आहे मी ते सगळं युट्यूबच्या माध्यमातून शिकलो आणि त्याच्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. पहिले मी मोबाईलवर डिझायनिंग करायचो, त्यानंतर मग हळूहळू कम्प्युटर घेतला आणि कम्प्युटरवर डिझायनिंग शिकायला लागलो. ते कम्प्युटर चांगलं जमायला लागलं. आता कम्प्युटरवरच पूर्ण डिझायनिंग करतो आणि प्रिंटिंगचे कामं सुद्धा पूर्ण घेतो. आता तुम्ही दर्यापूर शहरामध्ये नव्यानं आले होते आणि एकाच दमानं तुम्ही भरारी घेतली त्या क्षेत्रामध्ये, काय तुमचा अनुभव आहे, काय सांगू शकता? जसं मी पहिल्यांदा या क्षेत्रात उतरलो तेव्हा मला जास्त काही कळत नव्हतं, परंतु जेव्हा माझ्याजवळ हळूहळू कस्टमर यायला लागले त्यानंतर मला कळलं की कस्टमरला कोणची गोष्ट हवी आहे. कस्टमरला सर्व्हिस पाहिजे तशी मिळत नव्हती आणि मी त्याच गोष्टीवर भर द्यायला सुरुवात केली की कस्टमरला सर्व्हिस आणि वाजवी दरात. आता कसं असते की एक असते स्वस्त आणि एक असते वाजवी. प्रत्येक स्वस्त गोष्ट चांगली नसते आणि प्रत्येक महाग गोष्ट हे महाग नसते, वाजवी असते. वाजवी म्हणजे काय आहे की तुम्ही देत असलेल्या किमतीत तुम्हाला चांगली गोष्ट मिळणे, याला वाजवी म्हणतात. आणि त्यावरच मी माझं काम करतो की प्रत्येक कस्टमरला वाजवी दर देतो. आणि माझ्या इच्छा एक हे असं आहे की प्रत्येक कोणीही कस्टमर सगळ्यांना एकच रेट लागतो. जसे की तुम्ही ह्या तुमच्या भिंतीवर रेड बोर्ड लावलेले आहेत, हे जे रेड बोर्डचे रेट आहेत तुमच्या सध्या प्रिंटिंग क्षेत्रामधले, हे सर्वच दर्यापूरमध्ये हेच भाव आहेत का काय? बाकीचे दुकानची तर मला जास्त कल्पना नाही, परंतु माझ्या दुकानात जे रेट आहे ते मी असे लिहून ठेवले की कस्टमर आला की त्याला मी असो किंवा मी नसतानाही दुकानात जर माझ्या दुकानातला मुलगा आहे तरी त्या कस्टमरला तेच रेट लागल, जे मी असतानाही लागल किंवा नसतानाही लागल, एकच रेट. आणि कस्टमर पाहून रेट नाही, जो कस्टमर आहे प्रत्येकाला एकसारखे रेट. त्यांनी जास्त क्वांटिटी करा, कमी करा, वाजवी दरात सगळ्यांना एकच रेट. तुमचं सामाजिक क्षेत्रामध्ये देखील चांगला आता सध्या वर्चस्व दिसत आहे, त्यावर काय बोलणार तुम्ही? माझा पहिलेपासूनच मला म्हणजे असं वेगवेगळे कार्यक्रम करायला आवडायचे, परंतु मधला काळ असा होता शिक्षणानंतर की पहिले व्यवसाय सेट करणे हे माझं मुख्य उद्दिष्ट होतं. त्या हिशोबाने मी माझा व्यवसाय सेट केला. आता 3 वर्ष झाल्यानंतर जेव्हा मी त्या व्यवसायाबद्दल नॉलेज घेत होतो, जेव्हा मी इंटरव्ह्यू वगैरे मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचे बघत होतो, तेव्हा मी त्यांच्या तोंडून एकच गोष्ट ऐकली, तुमचा व्यवसाय घाट्यात चालो, नफ्यात चालो, कसाही चालो, परंतु तुम्ही 1000 दिवस तो व्यवसाय चालवा. जेव्हा तुम्ही 1000 दिवस तो व्यवसाय चालवाल त्यानंतर तो व्यवसाय आपोआपच चालायला लागतो. जर तुम्ही 100 दिवस झाले, 200 दिवस, 2-3 महिने रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि मग मी हा सेक्टर सोडून दुसऱ्या सेक्टर मध्ये जातो, असं जर करत राहिलो तर कोणत्याच व्यवसाय सक्सेस होणार नाही, असं मी एका मोठ्या उद्योजकांच्या तोंडून ऐकलं होतं. आणि त्यावरच पाऊल ठेवून मी आपला चालो नाही चालो, आपल्याला 1000 दिवस तरी चालवायचा आहे, या हिशोबानं मी
व्यवसाय चालू केला हळूहळू चांगला, आणि दर्यापूरकरांनी अतिशय उत्कृष्ट अशी साथ दिली, कामं दिली, त्यामुळे व्यवसाय इलेक्शन झाल्यात, लोकसभा झाली आहे, विधानसभा झाली, आता नुकताच दर्यापूर नगर परिषद आली. या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही आता सध्या जेवढे काही तुमच्यापर्यंत कामं आले आहेत, कसा तुम्हाला प्रतिसाद भेटला जनतेचा देखील? बघा, उत्कृष्ट प्रतिसाद असा भेटला. पहिल्यांदा लोकसभेचे इलेक्शन आलं तेव्हा माझ्याकडे काम नव्हतं, कारण की मी या क्षेत्रात नवीन होतो. आणि त्याच्यानंतर विधानसभेचं काम आलं. आमदार गजानन लवटे यांनी मला काम दिलं, त्यांचं उत्कृष्ट असं मी काम केलं. तसेच सोबतच मला प्रवीणजी तायडे आहे, त्यांचंही कागद प्रिंटिंगचं वगैरे काम मिळालं. म्हणजे विधानसभेचं ॲट अ टाइम मी 3 आमदारांचं काम केलं. एक अजून मूर्तिजापूरचे आमदार होते, त्यांची म्हणजे माझे मित्र आणि आम्ही मिळून टीम पाठवली होती, तिथं सोशल मीडियाचं काम केलं. असं ॲट अ टाइम 3 आमदारांचं काम केलं. त्यामध्ये 2 आमदार जे आहे ते निवडूनही आले. त्या हिशोबानं त्याच्यातून मला पहिला अनुभव चांगला मिळाला. मोठा कामाचा पहिला अनुभव म्हणजे विधानसभेचं इलेक्शन. त्याच्यातून काही चुका ज्या होतात त्या लक्षात आल्या, आणि त्यानंतर जे दुसरं इलेक्शन आहे हे आता होत असलेलं निवडणूक म्हणजे नगर परिषदची निवडणूक, यातही मला उत्कृष्ट असा अनुभव आला. आता सध्या तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलेत, प्रिंटिंग मध्ये. आता दर्यापूर शहरामधील अनेक व्यावसायिक आहेत प्रिंटिंग मधले, त्यांच्यापासून काही अशा व्यतिरिक्त काही टीका टिप्पण्या अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये होतात. या दरम्यान आपल्यासोबत काही टीका टिप्पण्या, काही भांडणं वगैरे असे काही? नाही, असा काही अनुभव आला नाही. आणि मी कसं आहे की मी माझ्या व्यवसायापुरतं मी माझं मर्यादित ठेवतो, की बा माझे हे रेट आहे, मी असं असं काम करतो, हे कस्टमर पर्यंत पोहोचवतो. आणि मी जास्तीत जास्त ऍडव्हर्टीजवर भर देतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि लोकांना जे सर्व्हिस पाहिजे, फास्ट सर्व्हिस, त्यावर माझा जास्त भर आहे. म्हणजे आज तुम्ही काम टाकले, उद्यापर्यंत तुमचं काम कसं होईल यावर माझा अनुभव जास्त आहे. त्याचमुळे मी एकटा काम न करता आम्ही दोघं मिळून, डिझायनर आहे माझ्यासोबत, दोघं मिळून आम्ही काम करतो. त्याच्याने कस्टमरला काम फास्ट मिळते. दादा, मला सांगा, तुम्ही आता तुमची सध्या दर्यापूर शहरामध्ये चांगली प्रगतीशील तुम्ही बनल्यात, यानंतर तुमचा हा बिझनेस कसा तुम्ही मोठा कराल, काय सांगू शकाल? बघा, आता मी दर्यापुरात तर चांगलं चालूच आहे. सोबतच मी आता या नगर परिषदला आमदार गजानन लवटे यांचे पुत्र उभे आहे अंजनगाव सुरजीमध्ये, तेथे सुद्धा मी सर्व्हिस दिली. वाढवायचा म्हणजे आता हे इलेक्शन झाल्यानंतर मी हळूहळू आजूबाजूचे जे गावं आहेत तिथेही ऍडव्हर्टीजवर जास्त भर देऊन तिथेही सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू, आणि टीम वाढवून जास्तीत जास्त लोकांना फास्ट सर्व्हिस आणि वाजवी दरात काम देण्याचा प्रयत्न चालू राहील माझा. आपल्या दर्यापूर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्हा तसेच महाराष्ट्रामधील युवा पिढीला तुम्ही काय आवाहन करणार? त्यांना एकच आवाहन कराल की तुम्हाला कोणतेही क्षेत्र निवडायचं असेल तर त्यामध्ये जेव्हा आपण व्यवसायात उतरतो तर कमीत कमी तुम्ही 1000 दिवस तरी ते काम करा. घाट्यात जाओ, नफ्यात जाओ, कशातही जाओ, तरी 1000 दिवस तुम्ही काम करा. आणि पहिली गोष्ट म्हणजे की आता मी भरपूर वेळा बघतो की लोकांचं असं राहते की पहिले आपण नोकरी बघू, सगळं बघू, नाहीच काही जमलं तर सरते शेवटी व्यवसाय करू. परंतु माझं असं म्हणणं आहे की नोकरी तुम्हाला कधी मिळणारच आहे. तुम्ही जर 30व्या वर्षी गेले काय, 35व्या वर्षी गेले काय, तुम्हाला नोकरी मिळणारच आहे. जर तुम्हाला व्यवसाय हे आवड असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर पहिले व्यवसायात ट्राय करा 1-2 वर्ष. शिक्षण घेतलं, शिक्षण मॅन्डेटरी आहे. फक्त 12वी झाली मी शिक्षण सोडून देतो, व्यवसायात उतरताना हे लक्षात आलं पाहिजे की व्यवसाय जरी पैसा भरपूर दिसत असत पण त्यामागे तेवढीच मेहनतही आहे, ही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला दादा सांगा, तुम्ही आता सध्या तुम्ही तुमचा इन्कमचा जो सोर्स आहे, तुम्हाला काय वाटते, शिक्षण घेतल्यावर सरकारी नोकरी जास्त महत्वाची ठरेल की हा उद्योगही चांगला? बघा, कसं आहे माहित आहे काय, हा एक मोठा विवाद आहे की बा शिक्षण म्हणजे नोकरी करावं की व्यवसाय करावं, दोन्ही याच्यात इन्कम चांगला आहे. आपण कमावतो किती यापेक्षा आपण त्यातून वाचवतो किती आणि त्याची इन्व्हेस्टमेंट करून आपला पैसा किती वाढवतो हे महत्वाचं आहे. नोकरीतही पैसा आहे. आणि बघा, 2 प्रकारचे लोक असतात. व्यावसायिक लोकांचं कसं असते की तुम्ही मला किती काही मेहनत करून घ्या आणि त्याचा मोबदला द्या. आणि नोकरीवाल्या लोकांची मेंटॅलिटी अशी असते की बा तुम्ही मला 10 ते 6 मध्ये किती काही मेहनत करून घ्या, त्याच्यानंतर मला फोन लावू नका आणि मी माझ्या फॅमिली सोबतही वेळ देतो. अशा हिशोबानं ज्याची ज्या मेंटॅलिटी आहे तो त्या हिशोबानं व्यवसाय करते, कोणी नोकरी करते, असं. ठीक आहे मित्रांनो, हे होते आपल्यासोबत दर्यापूर येथील युवा उद्योजक दिव्यांग पाटील होले. आपण त्यांच्यासोबत चर्चा केली आहे, त्यांच्या प्रिंटिंग क्षेत्रामध्ये कसा अनुभव राहिला आपण हा त्यांच्याकडून आपण जाणून घेतला आहे. आणि
महाराष्ट्रातील तमाम युवा पिढीला माझं एकच आव्हान राहील की नोकरी न करता स्वयंरोजगार आपला तयार करा आणि उद्योजक बना, कुठेतरी आपला एक विकास करा. पाहत राहा अमरावती माझा न्यूज करिता आदेश खांडेकर, दर्यापूर, अमरावती.